हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना. तर 8 दिवसाला किंवा 15 दिवसाला स्क्रब हे केलंच पाहिजे आपल्या स्किन केअरसाठी. तर त्यानंतर मी करत असते महिन्यातून 1 वेळा मसाज. आपल्या फेसची मसाज केली पाहिजे, म्हणजेच फेशियल केलं पाहिजे. महिन्याला 1 वेळा तरी कमीत कमी केलं पाहिजे. 15 दिवसातून एकदा स्टीम घेतली पाहिजे. स्टीम घेतल्यामुळं काय होतं की आपल्या जे स्किनमध्ये ऑइल जमा झालेलं आहे ते पूर्ण बाहेर निघून जातं. डेड स्किन आहे ती निघून जाते आणि ओपन पोर्स होऊन जातात. ब्लॅक हेड्स जमा झालेले आहेत ते पण निघून जातात. तर असा आपल्याला स्टीम घेण्याचा खूप काही फायदा होतो आणि स्किन पण आपली ग्लो करायला लागते. तर कमीत कमी 2 ते 3 मिनिट किंवा 5 मिनिटाच्या आत आपण स्टीम अशी घेऊ शकतो. तर स्टीम घेण्याचे पण असे खूप सारे फायदे आहेत. तर स्टीम घेणं हे केल्याच्या नंतर मी फेस पॅक लावला. फेस पॅक लावल्यामुळे 8 दिवसाला 15 दिवसाला कधीतरी मी 1 वेळा फेस पॅक लावत असते. फेस पॅक हे मुलतानी मातीचाच लावते किंवा जो कोणता एखादा बाहेरचा फेस पॅक असेल किंवा घरी बनवून पण लावू शकतो आपण. तर मुलतानी मातीचा फेस पॅक लावल्यामुळे काय होतं, जी आपली माझी तरी ऑइली स्किन आहे तर पूर्ण ऑइल त्या फेस पॅकच्या माध्यमातून पूर्ण बाहेर निघून जाते आणि स्किन पण ग्लो करते आणि थंड असं आपल्या फेसला वाटत असते. तर हे फेस पॅक आपण 8 दिवसातून 15 दिवसातून 1 वेळा यूज केलं पाहिजे. मी तर कंपल्सरी करतेच, पण तुम्ही पण नक्कीच करा. त्याचा फायदा हे यूज केल्याच्यानंतर हळूहळू आपल्याला जाणवायला लागतो आणि आपण जेव्हा आंघोळ करून फ्रेश होतो त्यावेळेस कंपल्सरी डेली आपल्या स्किनला मॉइश्चरायझरची गरजच असते आणि मॉइश्चरायझर हे केलंच पाहिजे आपल्या स्किनला. त्यामुळे स्किन आपली ड्राय होणार नाही. त्यामुळे दररोज मी निव्याचं मॉइश्चरायझर लावते आणि मॉइश्चरायझर लावल्याच्या नंतर सनस्क्रीम लावते. सनस्क्रीम ही मॅट फिनिशिंगमध्ये लावते. एकदम छान क्वालिटी आहे मॅट फिनिशिंगच्या सनस्क्रीमची आणि चॉकलेट फ्लेवरमध्ये आहेत. अशा बऱ्याच वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आहे, पण माझं जे मॉइश्चरायझर आहे ते निव्याचं आहे आणि जी सनस्क्रीम आहे ती चॉकलेट फ्लेवरमध्ये मॅट फिनिशिंगची आहे. तर 600-700च्या रेंजची आहे, पण एकदम नंबर 1 क्वालिटी. ऑइली स्किन वाटत नाही, अशी चिपचिपी वाटत नाही आणि हाताला पण असं ऑइल असं आहे असं जाणवत नाही. आणि त्यामुळे आपल्याला काय होतं, तर सनस्क्रीममुळे आपल्याला पिगमेंटेशन आणि बाहेर उन्हापासून आपण प्रोटेक्ट होऊ शकतं. तर हे झालं आपल्या स्किनच्या वरतून काय काय यूज करायचं, काय काय नाही. तर जसं आपण वरतून यूज करतो तसं आपल्या बॉडीच्या आतून पण आपल्याला शरीराला तेवढंच पौष्टिक आणि चांगल्या प्रकारे शरीराच्या मध्ये गेलं पाहिजे. म्हणजे जे आपण मधून घेतो बॉडीच्या, तो वरतून ग्लो दाखवायला आपल्याला सुरुवात करत असते. तर जास्तीत जास्त सकाळ आणि सायंकाळमध्ये सलाद घ्यायचं, प्रोटीनचं प्रमाण हे जास्त राहू द्यायचं आणि पाणी कमीत कमी दिवसभराचं 3 लिटर पिलं पाहिजे. बीट, गाजर, काकडी, आवळा ज्यूस, ह्या ज्यूसपैकी कोणताही एक ज्यूस 1 दिवस आड 8 दिवसाला किंवा 4 दिवसाला असा घेतला पाहिजे. तर मी पालकचा ज्यूस घेतलेला आहे. परिपूर्ण असा एकदम व्यवस्थित स्किनला ग्लो करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत. टाटा, बाय बाय. प्लीज सपोर्ट मी. तर असा आजचा व्हिडिओ होता. आणखी भेटूयात. बाय.